नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे बरं का. तो पूर्ण एपिसोड नक्की बघा. काव्य आणि पार्थ दोघंही आईस्क्रीम खात बसलेले असतात. तेव्हा पार्थ परत म्हणतो, "तुम्ही भरवा ना." तर काव्य त्याला सांगते, "तुमची आईस्क्रीम तुम्ही खा आणि आमची आईस्क्रीम आम्ही दोघं खातो." तो पार्थ म्हणतो, "तुम्ही दोघं?" "हो, मी आणि आपला बेबो." तर पार्थ काव्याकडे माफी मागतो, "सॉरी काव्या, मी आपल्या बेबोबद्दल दिव्याला सांगितलं त्याबद्दल." काव्य म्हणते, "सॉरी तर मी म्हटलं पाहिजे, एवढ्या छोट्याशा गोष्टीचा एवढा बवाल केला मी." पार्थही तिच्याकडे माफी मागतो, "अहो काव्या, मी तू मला दिव्या म्हटलो हे पण चुकलंच ना माझं." काव्या त्याला सांगत असते, "लहान असताना आई मला बऱ्याच वेळा नंदिनी म्हणायची, पण ते मला अजिबात आवडत नव्हतं. मी बोलायची आईला की मला तिसऱ्याच नावाने तू आवाज देत जाऊ नको, मला माझ्याच नावाने आवाज दे, काव्या म्हणून." तर नंदिनी ताईनेच मला समजून सांगितलं. जास्त वेळ तर मी शाळा, कॉलेज, क्लास म्हणून बाहेरच असायची आणि नंदिनी ताई शाळा क्लास झाल्यानंतर आईच्या अवतीभोवती मदत करायची, तिथेच असायची ना, म्हणून आईच्या तोंडात नेहमी नंदिनी ताईचं नाव यायचं. तसंच मी सुद्धा यावेळेला समजून घ्यायला हवं होतं ना. आता मी घरी असते आणि तुम्ही ऑफिसमध्ये जास्त वेळ दिव्यासोबत असतात, साहजिकच आहे तुमच्या तोंडात तिचं नाव येणं. त्यानंतर दोघंही एकमेकाची माफी मागून खुश असतात. कसला तरी आवाज येतो तर काव्या म्हणते, "अहो आई ओरडतील, उठा पटकन, चला आपल्या रूममध्ये." पार्थही विचारतो, "ओरडण्यासारखं काय यात, आईस्क्रीम तर खातोय." "तसं नाही, माझी झोप नाही ना झाली, परत मला त्रास होईल म्हणून आई ओरडतील मला." तर त्याला ओढत घेऊन जाते रूममध्ये. तर नंदिनीला जाग येते. त्यावेळेला 2 वाजलेले असतात आणि तिथे जीवा नसतो. वॉशरूममध्ये बघते, तिथेही तो नसतो. खाली येऊन किचनमध्ये बघते, तिथं पण तो नसतो. वरून येताना दिसतो, बहुतेक अडगळीच्या रूममध्ये गेलेला असेल. तो तर काय आपल्याला दाखवला नाही. त्याच्या डोळ्यांवरून लक्षात येतं की तो नक्कीच रडलेला आहे, म्हणजे तो पाळण्याजवळ गेला असेल आणि त्याला रडू आलं असेल बाळामुळे. तर जीवाचं लक्ष जातं नंदिनीकडे. ती शोधत असते त्याला हॉलमध्ये. जीवा नंदिनीजवळ येतो, "अगं नंदिनी, यावेळेला तू इथे काय करते?" नंदिनी पण त्याला विचारते, "अहो तुम्ही यावेळेला बाहेर काय करताय?" तेव्हा जीवा सांगतो, "मी वॉशरूममध्ये गेलो होतो." तर नंदिनी मनातच विचार करते, वॉशरूमला तर बाहेरून कडी होती, तिथे तर नव्हते हे, मग खोटं का बोलत असते? आमच्या नात्यात असं काय झालं की त्यांना खोटं बोलावं लागते? त्यांना काही त्रास तर होत नसेल ना? तर जीवा पण झोपलेला असतो आणि त्याच्या पायांना माती लागलेली असते. नंदिनी माती पुसते आणि त्याला पांघरून देऊन ती स्वतःही झोपते. तर सगळे सकाळी नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि मिथून काका म्हणतात, "जाम मज्जा आलेली दिसते." तेव्हा मानिनी काकूही म्हणतात, "प्लॅनिंग कोणी केलेलं होतं?" "नंदिनीने." "100पैकी 100 गुण." तर वसू आत्या म्हणतात, "अगं मानिनी, आम्हाला पण सांगायचं ना, आम्ही पण आलो असतो पार्टीला." "पण पार्टी संपायच्या वेळेला आलो, पण दिव्याशी भेट झाली. किती गोड मुलगी आहे ना ती." तर काव्या सांगते, "हो आत्याबाई, दिव्या म्हणजे रम्याची रिप्लेसमेंट आहे. ती तुम्हाला आवडली?" तर वसू आत्या म्हणतात, "हो, किती क्यूट आहे ती, मला आवडली मुलगी." काव्या पार्थला विचारत असते, "रम्याची रिप्लेसमेंट तिच्यापेक्षा एफिशियंट आहे, हो ना पार्थ?" पार्थही म्हणतो, "हो हो, मग हो." तर जीवा नंदिनी सगळे हसत असतात. तेव्हा जीवा विचारतो, "आई, लिंबू नाही का पोह्यामध्ये?" तर नंदिनी धावतच जाते आणि लिंबू घेऊन येते. तेव्हा विजय विचारतो, "किती तत्पर आहे नंदिनी, धारधार जिने काय उतरते, पळत जाऊन लिंबू काय घेऊन येते. प्रेग्नेंट असताना असं चालतं का पळलेलं?" "नाही बाबा, मला माहिती नाही ना, काळजी वाटते म्हणून विचारतोय." असं ते सांगतात, "अहो मी पण नंदिनीला बघितलं होतं, इकडून तिकडे सतत धावपळ करत असते. आणि नंदिनी, काल तू जो ड्रेस घातला होता ना, त्यामध्ये तू खूपच बारीक दिसत होती. अगं तुझं पोटच दिसत नव्हतं." सगळ्यांनाच ऐकून हे विचित्र वाटतं. तर जीवा चिडतो, "मला काय म्हणायचं आहे, प्रेग्नेंट असल्याचं नाटक करते नंदिनी?" असं ते विचारतात, "अरे मी कुठं असं म्हटली, काळजी वाटली म्हणून मी फक्त विचारते ना." तेव्हा म्हणतो, "तुम्हाला आणि नंदिनीची काळजी, तिचं नेहमी वाईट कसं होईल याची काळजी करत असणारी तू, तुला तिची काळजी वाटते." नंदिनी पण जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण जीवा कुठे ऐकतो. "तिची सावलीसुद्धा पडू देणार नाही मी माझ्या नंदिनीवर, आमच्या बाळावर." एवढंच शांत होतो. पार्थ नंदिनीला सांगतो, "जीवाला रूममध्ये घेऊन जा." नंदिनी रूममध्ये घेऊन जाते. मानिनी काकू वसू आत्यांना बोलत असतात, "झालं समाधान? ही गरज होती का हा विषय काढायची?" आत्या काही बोलणार तितक्यात मानिनी काकू परत बोलतात, "इथून पुढे नंदिनीबद्दलचं काही बोललात ना, आमच्यातलं कोणी ऐकून घेणार नाही हां." तर रूममध्ये आल्यानंतर नंदिनी जीवाला विचारत असते, "अहो एवढे का चिडला होतात?" तर जीवा दरवाजा बंद करतो, "अगं मी नाटक करत होतो, खरं खरं नव्हतं चिडलो मी." नंदिनी विचारते, "असं कोणी नाटक करतं का? केवढे चिडला होतात, मी किती घाबरले होते." तर जीवा सांगतो, "मी जर चिडलो नसतो, वसू आत्याचं ऐकल्यानंतर आईच्या पण मनात डाऊट आला असता ना."
परत ती तुला प्रश्न विचारत असते, म्हणून मला हे नाटक करावं लागलं. नंदिनी सांगते, जीवा खरंच मला कधी कधी असं वाटतं की मी तुम्हाला अजून ओळखूच शकले नाही. तुम्ही अशीच साथ माझी द्याल ना? जीवा पण सांगतो, मी नेहमी तुझ्यासोबत असेल नंदिनी, घाबरू नको. पण आता इथून पुढे या गोष्टी नेहमी होतील, तेव्हा आपल्याला काहीतरी सोल्युशन काढावं लागणार. तर दुसरीकडे पार्थ पोटाला उशी लावून आणतो आणि प्रेग्नेंट असल्याचं नाटक करतो. तेव्हा नंदिनी आणि काव्या दोघंही विचारत असतात, अहो पार्थ, हे काय करताय तुम्ही? दोघींना हसू पण येत असतं. पार्थ म्हणतो, बाबा तुम्हाला नाही कळणार, पोटात असं बाळ घेऊन वाढवणं म्हणजे किती अवघड आहे. किती त्रास सहन करावा लागतो मला, तुम्हाला काय माहिती किती त्रास होतोय मला. तर नंदिनी विचारते, असं काय बोलताय तुम्ही? तेव्हा काव्या सांगते, अगं ताई, मी सांगते ना, मी यांना सतत बोलत असते ना, माझा काय त्रास आहे तुम्हाला कळत नाही, जाणवत नाही, माझं मलाच माहिती, त्यामुळे चाललं हे सगळं. ते जीवा पण येतो, तोही पार्थला बघून हसतो, अरे बडे भैया, त्याच्यावर हात मारतो. तर पार्थला म्हणतं, आई गो. तर जीवा सॉरी म्हणतो, सॉरी हां बडे भैया. पोटाला किस करतो, अरे बडे भैया, पण हे पोट जरा कमी वाटतंय रे, अजून थोडं जास्त पाहिजे होतं ना. तिथून आशा कपडे घेऊन चाललेली असते, तिच्याकडनं ओढणी घेतो. तिथे एक उशी असते, ते परत पार्थच्यात पोटाला बांधतो. नंदिनी काव्या दोघींना तर खूप हसू येत असतं पार्थकडे बघून. हो, आत्ता बरोबर दिसतंय, असं वाटतंय की 7वा-8वा महिना चालू आहे. पार्थ म्हणतो, हो ना, दिसतंय ना 7वा-8वा महिना. दमली ग बाई, बसू दे मला. तिथं सोप्यावर बसणार तर त्याला बसता येत नाही आणि उठता येत नाही. बापरे, किती अवघड आहे, कसं करता तुम्ही सगळ्या बायका? काव्या त्याला हात देऊन उठवते. बघितलं ना, याच्यापेक्षा जास्त वाढणार आहे 9व्या महिन्यापर्यंत. तर सगळ्या बायका त्यांचं पोटही सांभाळतात, घरातली कामेही सांभाळतात आणि पहिलं मूल असेल ते मूल सांभाळून सगळे कामं करतात. तर जीवा पार्थ दोघंही त्यांच्याकडनं सगळ्या बायकांना हँड्सअप करतात. खरंच तुम्ही सगळ्या बायका अगदी कमाल आहात. पार्थचं पोट बघितल्यानंतर जीवाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. रूममध्ये आल्यानंतर नंदिनीला तर खूप हसू येत असतं. तेव्हा जीवा तिला सांगतो, सगळं कसं रिअल वाटत होतं? नंदिनी पण म्हणते, हो, अगदी खरं वाटत होतं. आणि काव्या पण हसली ना, म्हणून बरं वाटलं. जीवा तिला खुर्चीवर बसवतो. हे बघ नंदिनी, मी आता तुला जे काही सांगणार आहे ना, ते तू नीट ऐक. सगळे खिडकी दरवाजे बंद करतो. जीवा, तुम्ही नेमकं काय सांगणार आहे? आणि असं सिरियस वातावरण करू नका हां, मला भीती वाटते, माहिती ना तुम्हाला. काय पटकन एका वाक्यात सांगा बरं. तर जीवा नंदिनीला सांगतो, तुला खोटं पोट लावावं लागेल. तर जीवाचं बोलणं ऐकून नंदिनीला हसू येतं. जीवा विचारतो, तू हसते का? नंदिनी सांगते, तुम्ही मस्करी करताय तर हसूच येणार ना. जीवा ओरडूनच म्हणतो, मी मस्करी नाही करत आहे, सिरियस बोलतोय मी. नंदिनी अजून त्याच्यावर चिडते, अहो असं काही काय बोलताय तुम्ही, काही खेळ आहे का हा? जीवा नंदिनीला समजून सांगतो, तिथे चार्टवर लिहून दाखवतो, पुढचे 6 महिने तू हे नाटक करणार आहे. कारण आता काव्याला चालू आहे 3रा महिना, म्हणजे उरलेत 6 महिने. तेवढे दिवस तुला नाटक करावंच लागेल. पण कसं? तू प्रेग्नेंट नाही आहे हे तुला माहिती आहे आणि मला माहिती आहे, पण घरच्यांसाठी तू खरंच प्रेग्नेंट आहे. आणि प्रतिमाताई तुला बोलल्या, तू प्रेग्नेंट नाही आहे असा विचार करून रेबीन कापली तर काळजाचा ठोकाच उडाला होता, माहिती आहे ना. नंतर त्याच म्हटल्या की 2 महिन्यात पोट दिसत नाही. सगळ्यांनी हसण्यावारी नेलं. बरं समज आता तुला 2 महिने झाले. तर नंदिनी त्याच्याकडे प्रेमाने बघते, किती गोड वाटतं ऐकायला. छान वाटलं तुमच्या तोंडून ऐकायला की मी 2 महिन्याची गरोदर आहे. असं वाटलं की मी खरंच गरोदर आहे. अशा वेळेला वास्तू तथास्तू का नाही म्हणत जीवा? इमोशनल झालेली असते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की इथून काका म्हणत असतात, ठरलं, काव्याची चोरओटी इथेच करायची. आत्या म्हणत असतात, तुला एवढी अक्कल नाही आहे, चोरओटी मुलीची माहेरी भरायची असते. चिडूनच म्हणते, आत्याबाई, माझ्या आईची अक्कल काढायची नाही हां. आणि नंदिनी पण बोलते, पण तुम्हाला कोणी बोलवलंच नाही त्या कार्यक्रमाला, तुम्ही यामध्ये पडू नका. तर विजय म्हणतो, या घराचे मालक काही फक्त विक्रम काका एकटे नाही आहे, या पण आहे. तेव्हा तुम्हाला या घरामध्ये कुठलेही कार्यक्रम करायचे असेल ना, तर यांची परमिशन घ्यावी लागेल. सगळेच विजयकडे रागाने बघत असतात. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.